नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण एक इंग्लिश लेक्चरची सिरीज स्टार्ट केली आहे ज्यामध्ये आपण सेंटेन्स इम्प्रूव्हमेंट, फिल इन द ब्लँक्स आणि एरर्स या गोष्टी आपण पाहत आहोत, जेणेकरून आपल्याला जे बेसिक रिवाइज करायचे म्हणजे सेंटेन्स इम्प्रूव्हमेंट मधून ज्या आपण रूल्स ड्रॉ करू शकतो, म्हणजे रूल्सच्या सहाय्याने ते सॉल्व्ह कसं करायचं हे आपण बघत आहे. त्यासोबत सोबत फिल इन द ब्लँक्स पण बघत आहे आणि एरर्स सुद्धा बघत आहे. चला तर मग डायरेक्टली आपण स्टार्ट करूया. सेंटेन्स इम्प्रूव्हमेंटचा पहिला क्वेश्चन बघा. काय सांगतात की आता हे इन्स्ट्रक्शन सगळ्याला पाठच झाली असेल की काय करायचं की जो शब्द बोर्ड दिलेला आहे, जो सेंटेन्स बोर्ड दिलेला आहे त्याला ग्रामरच्या रूल्स नुसार चेंज करायचं. ग्रामरचा रूल्स म्हणजे काय की सेंटेन्सच्या सेन्स नुसार त्याला चेंज करायचं. बघा काय सांगतं की ही रिग्रेटेड. आता इथे लक्ष द्या, रिग्रेटेड कोणता टेन्स आहे? पास्ट टेन्स आहे, राईट. मग काल आपण सांगितलं होतं, काल मी सांगताना एक सांगितलं की पास्ट असल्यावर त्याच्या अगोदर काय घ्यायचं? पास्ट परफेक्ट, राईट. मग इथं आहे का? आहे. बघूया आपल्याला ऑप्शन मध्ये काय भेटतं का? बघा, ही रिग्रेटेड. रिग्रेटेड म्हणजे काय? पश्चाताप असणे, म्हणजे त्याला पश्चाताप झाला की दॅट ही हॅड ऍक्टेड सो रॅशली. रॅशली म्हणजे रूढपणे. इन द प्ले. इथं प्ले म्हणजे खेळ नाही, प्ले म्हणजे नाटक. इथं प्लेचा अर्थ होतो ड्रामा, राईट. मग आता बघा ऑप्शन कसं इलिमिनेशन करायचं. बघा की बिकॉज ही हॅड आला किंवा हॅज आला किंवा हॅव आला तर बबचा कितवा फॉर्म? थर्ड फॉर्म. तर हा ऑप्शन तर असाही कटला. बघा सेम आहे, हॅड सोबत थर्ड फॉर्म नाही. इथं बघा हॅज आहे पण इथं पास्ट टेन्स आहे. इथं जरी थर्ड फॉर्म असला तरी हॅज नाही घेऊ शकत, कारण पास्टच्या अगोदर कोणता टेन्स घ्यायचा? आपला पास्ट परफेक्ट. म्हणजे हा सुद्धा कटला आणि हा सुद्धा कटला. हॅड बीन आहे, कंटिन्युअसली सांगता, इथं कंटिन्युअसची क्रिया नाहीये म्हणून हा ऑप्शन कटला. म्हणून आपला आन्सर असा पाहिजे नो करेक्शन रिक्वायर्ड, राईट. मग पुढच्या क्वेश्चनवर जाऊया आपण. बघा काय सांगतं की द न्यूली अपॉइंटेड बॉस हॅज रिसेंट व्हिजिटेड. आता याला तर जास्त डोकं लावायची गरज नाही, सरळ सरळ वाचल्या वाचल्या लगेच लक्षात येतं की रिसेंट नाही, इथं असायला पाहिजे रिसेंटली व्हिजिटेड, राईट. म्हणजे आपला आन्सर असायला पाहिजे सी, चेन्नई. एक रिक्वेस्ट आहे की जेव्हा तुम्ही व्हिडिओ ओपन करशाल तेव्हा व्हिडिओला पॉज करत चला आणि आधी क्वेश्चन तुम्ही स्वतः सॉल्व्ह करत चला, त्यानंतर माझं एक्सप्लेनेशन बघत चला, राईट. मग चला पुढच्या स्लाइडवर आपण जाऊया. आधी मी थोडं साईडला होतो म्हणजे तुम्हाला स्क्रीन पॉज करायला सोपं जाईल. आता एक्सप्लेनेशन माझं बघा की काय सांगतं थर्ड क्वेश्चन. मिस्टर सेन्स कलिग्स आस्क्ड. बघा सेंटेन्सला बघत चला. आस्क्ड हिम दॅट ही प्लॅन टू डू आफ्टर हिज रिटायरमेंट. आता मिस्टर सेन्सने विचारलं की रिटायरमेंट नंतर काय करशाल, राईट. काय प्लॅन आहे? काय प्लॅन म्हणल्यानंतर दॅट घ्यायची गरज आहे का? दॅट नाही तर आपला वेन चालेल का? कधी होईल? कधीचा सेन्स इथे येत नाही तर काय म्हणावं लागेल? तर काय साठी आन्सर आहे आपल्याजवळ? व्हॉट, राईट. व्हॉट ही प्लॅन टू डू, राईट. नंतर काय करण, म्हणून आपला आन्सर आहे सी, चेन्नई. ठीक आहे. त्यानंतर बघा 4 नंबरचा क्वेश्चन. आता लक्षात येत चला. द मिनिस्टर डिनाइड. डिनाइड कोणता टेन्स आहे? पास्ट टेन्स, राईट. मग आपल्याला माहित आहे विल जो आहे शाल असेल, विल असेल किंवा कोणताही मॉडल हेल्पिंग वर्ब असेल, मे असेल, माइट असेल, कॅन असेल, कुड असेल, यांच्यासोबत वर्बचा कितवा फॉर्म वापरायचा? तर वर्बचा पहिला फॉर्म, राईट. पण इथं वर्बचा पहिला फॉर्म आहे का? नाही, कारण रोज हा कशाचा पास्ट फॉर्म आहे? तर रोज हा आहे राईटचा, राईट. मग हा तर चुकला म्हणजे आपलं एक तर ऑप्शन कटलं की नो करेक्शन असायला नाही पाहिजे, राईट. मग काय असायला पाहिजे बघूया की वुड राईज. आता डिनाइड आहे, डिनाइड म्हणल्यानंतर विलचा आपला पास्ट घ्यायचा. तर विलचा पास्ट काय हो? विलचा पास्ट असतो वुड, राईट. मग आता बघा की याच्या नंतर फर्स्ट फॉर्म आहे का हे सुद्धा चेक करायचं, कारण का बऱ्याच वेळेस आपल्याला एक ट्रॅप एक्झामिनर देतात की वुड असं देतील आणि वुड नंतर रोज देतील लगेच. आपल्याला वाटतं की वुड असायला पाहिजे, हे एकदम करेक्ट आहे, पण वुड नंतर वर्बचा कितवा फॉर्म असायला पाहिजे? तर वर्बचा कितवा फॉर्म? पहिला फॉर्म असायला पाहिजे. तर इथं सध्या तरी कंडिशन व्यवस्थित आहे. बघूया विल रो. बघा इथं दिलेला आहे, हा चुकला. आर तर येणार नाही, राईट. मग हा सुद्धा नाही, म्हणजे आपला आन्सर असा पाहिजे ए, औरंगाबाद, राईट. मग चला पुढच्या स्लाइडवर आपण जाऊया. आधी तुम्ही सॉल्व्ह करा, त्यानंतर एक्सप्लेनेशन बघा. मी थोडं साईडला होतो, झाला असेल असं अज्युम करतो आणि पुढच्या क्वेश्चनवर आपण येऊया. बघा काय सांगतं की दे डिसाइडेड. बघा सेंटेन्सला आधी व्यवस्थित बघत चला कोणत्या टेन्स मध्ये आहे. बघा
सेंटेन्स इम्प्रुव्हमेंट किंवा एरर्स किंवा फिल इन द ब्लँक्स हे सगळा खेळ फक्त ग्रामरच्या आपल्या पार्ट ऑफ स्पीच टेन्स यावर पूर्णपणे डिपेंड करतो. ज्याला पार्ट्स ऑफ स्पीच आला, ज्याला टेन्स आला, ज्याला प्रिपोजिशन एक्झॅक्ट कळाला तो लगेच सेंटेन्स इम्प्रुव्हमेंट सॉल्व्ह करू शकतो. बघा काय सांगते की दे डिसाइडेड पास्ट टेन्स आहे टू बिगिन द मीटिंग टिल ही अराइव्ह. आता अराइव्ह येईल का एवढं तर कळालं की अराइव्ह नसणार नाही तर असायला पाहिजे अराइव्ड, राईट. पण आता कोणतं घ्यायला लागेल, सिन्स ही अराइव्ह हाता येणार नाही, राईट, कारण हा पास्ट टेन्स आहे. बघू हा ऑप्शन येईल का, ऑन अरायवल नाही, दॅन ही अराइव्ड आल्यानंतर जेव्हा तो येईल असा सेन्स इथं डेव्हलप व्हायला, म्हणून आपला आन्सर असायला पाहिजे बी बॉम्बे, राईट. मग चला पुढच्या क्वेश्चन बघा. द एम्प्लॉईज सक्सेसफुली कॅरीड आउट द मॅनेजर इन्स्ट्रक्शन्स. आता हे फ्रेज आहे, कॅरीड आउट म्हणजे काय, पालन करणे, ज्या गोष्टी दिल्या त्या फॉलो करणे, राईट. मग आता कॅरीड आउट आहे, ज्या मॅनेजरने इन्स्ट्रक्शन दिला तो एम्प्लॉई कॅरीड करत आहे, कॅरी करत आहे. कॅरीड ऑन म्हणजे काय की एखाद्या गोष्टी सोबत जाणे, फ्लो मध्ये जाणे, असं नाही होणार. कॅरीड ऑफ नाही, कॅरी तर येणार नाही. कॅरी अवे म्हणजे त्यापासून दूर जाणे, तर इथे इन्स्ट्रक्शनचा संबंध आहे. म्हणून जो सेंटेन्स दिला त्यात काही चूक नसल्यामुळं आपला आन्सर यायला पाहिजे काय, नो करेक्शन रिक्वायर्ड, राईट. बस सोपे आहेत क्वेश्चन, पण या क्वेश्चन पासून आपल्याला जो आपण मेन्सच्या सिरीज कडे जाणार आहे त्याचा हा बेस तयार होणार आहे, ठीक आहे. त्यानंतर चला पुढचा क्वेश्चन आधी तुम्ही सॉल्व्ह करा, त्यानंतर माझा एक्सपिरियन्स बघा. मी थोडं साईडला होतो बघा. आता बस काय सांगतो क्वेश्चन की वी हॅव बीन लुक फॉरवर्ड. आता बीन आला तर इथं आयएनजी फॉर्म असायला पाहिजे, कारण हा प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस आहे, राईट. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस स्ट्रक्चर माहिती आहे की हॅव बीन प्लस वर्बचा चौथा फॉर्म म्हणजे आयएनजी फॉर्म. मग या लुकला काय करावं लागेल, आपला लुकिंग फॉरवर्ड करावं लागेल. मग असा ऑप्शन आहे का, राईट. असल्यामुळे आपला आन्सर आहे सी चेन्नई. आता बघा 8 नंबरचा क्वेश्चन आपण लहानपणापासून शिकत आलो आहे, ज्याला आपण म्हणतो क्वेश्चन टॅग. 5वी 6वीला या गोष्टी शिकल्या आहेत, सहज सोपं आहे बघा. ते सुद्धा इथे येतं. काय सांगतं की टीचेस वर्बला बघायचा आणि वर्ब पासून एखादा हेल्पिंग वर्ब काढायचा. आधी कोणत्या टेन्स मध्ये आहे, हा आहे प्रेझेंट टेन्स मध्ये, राईट. प्रेझेंट मध्ये त्यातल्या त्यात कोणता आहे, सिंपल प्रेझेंट मध्ये. मग टीचेस असेल तर आपला यस किंवा एस कशाला लागला, वर्बला, म्हणून आपला ड्रॉ करावा लागेल याच्यासोबत डज. जर सेंटेन्स पॉझिटिव्ह असेल तर सेंटेन्सला आपण क्वेश्चन टॅग मध्ये कशात कन्वर्ट करतो, तर निगेटिव्ह मध्ये. आणि जर निगेटिव्ह असेल तर कशात कन्वर्ट करतो, पॉझिटिव्ह मध्ये. वाईस वर्सा करतो, राईट. मग आता टीचेस असेल तर डज आहे, डजला काय करावं लागेल, आपला डझंट, राईट. मग डझंट करावं लागेल आणि सब्जेक्टचा प्रोनाउन घ्यायला लागेल. ऑलरेडी इथं प्रोनाउन दिल्यामुळं आपला नवीन काय शोधण्याची गरज नाही, तर इथं शी जशात तसं ठेवला. पण जर इथं असलं असतं, एखादं नाव असलं असतं, समजा मनीषा असलं असतं, तर आपला काय घ्यावं लागलं असतं, शी. किंवा इथं रोहन असलं असतं तर आपण काय घेतलं असतं, डझंट ही, राईट. म्हणजे नावाच्या प्रोनाउन नुसार आपला नावाच्या याच्यानुसार काय घ्यावं लागेल, आपला प्रोनाउन बघावं लागेल, राईट. मग आता डझंट शी आहे का, राईट आहे, म्हणजे आपला आन्सर आहे बी बॉम्बे, राईट. मग चला पुढच्या स्लाइडवर आपण जाऊया. बघा काय सांगतो क्वेश्चन की आधी मी थोडं साईडला होतो, त्यानंतर आधी तुम्ही सॉल्व्ह करा, नंतर माझं एक्सपिरियन्स बघा. काय सांगतं 9 नंबरचा क्वेश्चन की ही इज ॲडिक्टेड टू स्मोक. आता लक्षात ठेवा असे काही प्रिपोजिशन आहेत ज्यासोबत आयएनजी कन्फर्म वापरायचा आहे. तर असे कोणकोणते शब्द आहेत, जसं ॲडिक्टेड टू आहे, हॅबिच्युएटेड टू आहे, अकमस्टेड टू आहे. या सोबत नेहमी लक्षात ठेवा वर्बचा कितवा फॉर्म, आयएनजी फॉर्म वापरायचा. म्हणजे त्याला ॲडिक्शन आहे कशाचं, स्मोकिंगचं. हे सरळ सरळ पाठच करायचं, ॲडिक्टेड टू स्मोकिंग, राईट. एक मार्ग इथे कन्फर्म फिक्स होतो, म्हणून आपला आन्सर आहे ए, राईट. त्यानंतर बघा 10 नंबरचा क्वेश्चन हा वाचल्या आपल्या लक्षात येतं की हा टेन्सवर कुठेतरी डिपेंड करतो. आता काय सांगतो की आय हॅव बॉट दिस हाऊस इन 1917 फॉर 2 lakhs. आता मी टेन्स शिकवताना एक मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की जुनी गोष्ट असेल, खूप जुनी, किती जुनी असू द्या, जुनी जी गोष्ट असेल, ओल्ड जी थिंग असेल, त्याला नेहमी सिंपल पास्ट मध्ये ठेवायचं, राईट. आणि जर कनेक्शन लागून येत असेल, 2 5 6 सेन्स येत असेल,
तर पहिली गोष्ट सिंपल पास्ट पहिली गोष्ट पास्ट परफेक्ट आणि त्यानंतर येणारी कशात सिंपल पास्ट मध्ये, राईट. मग एकदम जुनी गोष्ट आहे, ओल्ड गोष्ट आहे, 1970 आहे, तर सरळ सरळ इथं कोणता टेन्स ठेवायचा. बरेच जण इथं चूक करतात, हॅड बॉट घेतात, तर हॅड बॉट येणार नाही, कारण हा सेन्स कधी आला पाहिजे जेव्हा दोन गोष्टी इंटर रिलेट झालेल्या असतील तेव्हा, राईट. मग हा चुकला तर सरळ सरळ जी ओल्ड गोष्ट आहे ती सिंपल पास्ट मध्ये ठेवायचं, म्हणून आपला आन्सर यायला पाहिजे बॉट, राईट, म्हणजे बी. चला मग पुढच्या स्लाइडवर आपण येऊया. आता तुम्ही आधी सॉल्व करा, त्यानंतर माझं एक्सप्लेनेशन बघा. काय सांगतं की द ट्रॅव्हलर कमांडेड ऑफ द पीझंट ही वुड टेल हिम द वे टू द नियरेस्ट विलेज. आता बघा की त्याने काय केलं. पीझंट म्हणजे पीझंट म्हणजे एक यात्रेकरू, तिथं उभा असलेला माणूस, राईट. त्याला विचारलं, ट्रॅव्हलरने विचारलं की विचारलं म्हणजे काय, एक तर रिक्वेस्टेड असायला पाहिजे किंवा इन्क्वायर्ड असं असायला पाहिजे, राईट. इथं सेन्स लगेच डेव्हलप होतो. कमांडेड तर म्हणू शकत नाही, कारण आपण कमांड तर नाही देत कोणाला किंवा ऑर्डर नाही देत, म्हणजे हा चुकला. रिप्लाइड कधी देईल, जेव्हा तो विचारेल, राईट. पण त्याने इथे इन्क्वायरी केली, त्याच्यामुळे आपला आन्सर असायला पाहिजे बी बॉम्बे, राईट. मग पुढच्या क्वेश्चनवर आपण. द फ्लड अफेक्टेड पीपल आर लुकिंग फॉरवर्ड. आता लुकिंग फॉरवर्ड सोबत विथ नसतं, तर पाठ झाला असेल लुकिंग फॉरवर्ड सोबत काय असतं टू, म्हणून आपला आन्सर आहे ए, राईट. हे क्वेश्चन किती सोपे आहेत, इझी आहेत आणि हे ऍक्च्युअली एक्झामला आलेले आहेत आणि येतील सुद्धा, राईट. मग याच्यामध्ये थोडेसे चेंजेस होतील की डबल सेंटेन्स इम्प्रुव्हमेंट असेल किंवा दोन सेंटेन्स बोल्ड केलेले असतील आणि त्याला आपल्याला चेंज करायचं असेल, राईट. पण याच्या मागचा जो सेन्स आहे तो डेव्हलप होणं महत्वाचं आहे. बाकी सेंटेन्स किती मोठा असू द्या आपल्याला सहज सॉल्व्ह करता येतं, राईट. मग चला पुढच्या स्लाइडवर आपण जाऊया. बा काय सांगतं की वी यूज टू चा मिनिंग काय असतो. यूज टू म्हणजे काय, पास्ट हॅबिच्युअल गोष्ट. पास्ट हॅबिच्युअल गोष्ट म्हणजे काय, बा मागची एखादी सवय. समजा मी म्हणालो की मी सकाळी रोज उठत होतो, सध्या उठत नाही पण उठत होतो, तर याचा अर्थ काय, आय यूज टू वेक अप इन द मॉर्निंग, राईट. म्हणजे मागची जी सवय आहे ती होती असं सांगायचं असेल तर आपलं काय म्हणलं, यूज टू, राईट. मग यूज टू सोबत नेहमी लक्षात ठेवा, यूज टू सोबत वर्बचा कितवा फॉर्म असतो, पहिला, राईट. मग आता यूज टू गेट अप, इथं तर गेट अप आहे, ओके, नो प्रॉब्लेम, कारण वर्बचा फर्स्ट फॉर्म आहे. इन द मॉर्निंग, हॅव ब्रेकफास्ट अँड देन वेंट आउट. आता इथं पॅरलल कन्स्ट्रक्शन आपण नेहमी एक शब्द माझ्या तोंडून ऐकला असेल की पॅरलल कन्स्ट्रक्शन मेंटेन करत चला. पॅरलल कन्स्ट्रक्शन म्हणजे काय की इकडल्या साईडला जो वर्ब आहे तो सुद्धा इकडल्या साईडला आला पाहिजे. आता म्हणजे पोझिशन मॅटर इथं नाही करत, सेंटेन्सचा सेन्स मॅटर करतो की कोणत्या टेन्स मध्ये आहे, राईट. मग आता इथे सेन्स काय की यूज टू असल्यामुळे वर्बचा पहिला फॉर्म पाहिजे, याला तर आपण चेंज करू शकत नाही. मग चेंज कोणाला करावं लागेल, वेंट आउटला. तर मला सांगा वेंटचा पहिला फॉर्म कोणता, तर वेंटचा पहिला फॉर्म कोणता आहे, गो. तर असा ऑप्शन आहे का, तर आहे, राईट. म्हणजे आपला आन्सर असायला पाहिजे हे औरंगाबाद, राईट. मग चला पुढच्या क्वेश्चनवर आपण जाऊया. बघा 14 नंबरचा क्वेश्चन काय सांगतं की लेट अस गो अँड सी हर न्यू हाऊस. आता हा क्वेश्चन सांगितला, क्वेश्चन टॅगचा हा इम्परेटिव्ह सेंटेन्स आहे. मग इम्परेटिव्ह सेंटेन्सला आपण करतो की लेट अस गो सांगितला तर सरळ सरळ आपण करतो डू दे, राईट. म्हणजे याला निगेटिव्ह न करता आपण पॉझिटिव्ह ठेवतो, राईट. मग चला पुढच्या स्लाइडवर आपण जाऊया. आधी सॉल्व्ह करा, त्यानंतर एक्सप्लेनेशन बघत चला. आता काय सांगतं 15 नंबरचा क्वेश्चन की ही मस्ट आला, वर्बचा पहिला फॉर्म, राईट. दे इन देअर मोस्ट प्लॉजिबल फॉर्म इजंट इट. आता इथं बघा मी काय सांगितलं, क्वेश्चन टॅग घेताना हेल्पिंग वर्बची हेल्प घ्यायची, राईट. मग मस्ट सेंटेन्स पॉझिटिव्ह आहे, पॉझिटिव्ह असेल तर काय करावं लागेल आपल्याला, निगेटिव्ह. आणि प्रोनाउन बघायचा, इथं ऑलरेडी प्रोनाउन दिलेला आहे, नो प्रॉब्लेम. मग मस्ट हा हेल्पिंग वर्ब आपला झाला, तर मस्टचा निगेटिव्ह काय, मस्टंट. आणि हा जो प्रोनाउन आहे जशात तसा आणि क्वेश्चन मार्क, म्हणजे आपला आन्सर यायला पाहिजे मस्टंट ही. मग असा आन्सर आहे का, राईट आहे, म्हणजे आपला आन्सर आहे बी बॉम्बे, राईट. मग 16 नंबरचा क्वेश्चन, मी काल तुम्हाला एक गोष्ट सांगितली की जेव्हा सेंटेन्सची सुरुवात वननी होते तेव्हा त्याचा प्रोनाउन वनच असायला पाहिजे, वन किंवा वन्स. पाठ ठेवायचं वन सोबत वन किंवा वन्स, राईट. मग सेंटेन्सची सुरुवात वन न झाली
मग इथं जो प्रोनाउन आहे यू येईल का? नाही. मग इथं असायला पाहिजे वन हॅव गॉट द रिवॉर्ड. इफ वन वर्क्स हार्ड वन हॅव गॉट द रिवॉर्ड. मग असं कुठं आहे का बघूया. द वन ऍक्च्युअली सिंग्युलर असल्यामुळे इथं हॅज यायला पाहिजे, नॉट हॅव. मग इथं आन्सर असायला पाहिजे बी बॉम्बे. राईट. मग चला पुढच्या स्लाइडवर आपण जाऊया. आता बघा काय सांगतो क्वेश्चन की द युएनओ इन्सिस्ट ऑन बेटर अंडरस्टँडिंग बिटवीन द कंट्रीज ऑफ द वर्ल्ड. आता एक लक्षात घ्या की बिटवीन आणि अमॉंग हे दोन प्रिपोजिशन आहेत. राईट. बिटवीन आपण कधी वापरतो? जेव्हा दोन व्यक्ती असतील. आणि अमॉंग कधी वापरतो? जेव्हा दोन पेक्षा जास्त. असे काही शब्द तुम्हाला आठवतात का? इच अदर, वन अनदर. राईट. याच्याला डिफरन्स मी समजा सांगितला होता. आता इथं वर्ल्डच्या सगळ्या कंट्रीज आल्या तर वर्ल्डच्या कंट्रीज आल्या म्हणजे डेफिनेटली ते दोन पेक्षा जास्तच असतील. राईट. म्हणजे इथं बिटवीन नाही ना, तर इथं असायला पाहिजे अमॉंग. राईट. बघ असं ऑप्शन आहे का बघूया आपण. बघा अमॉंग द कंट्री, कंट्री नाही असू शकत कारण अमॉंग प्लुरल सांगितला तर इथं कंट्रीज असायला पाहिजे. म्हणजे हे आन्सर चुकलं आपलं. तर आपला आन्सर आहे सरळ सरळ ए. राईट. अमॉंग द कंट्रीज. ओके. मग चला पुढच्या क्वेश्चन बघा की द जज आस्क्ड. आस्क कोणता टेन्स आहे? पास्ट. राईट. The accused, why was he looking so depressed? आता नेहमी ही कन्सेप्ट मी प्रत्येक व्हिडिओ मध्ये सांगत आलोय की इंटरगेटिव्ह असेल तर WH नंतर काय असायला पाहिजे? हेल्पिंग वर्ब. आणि जर असरेटिव्ह असेल तर WH नंतर काय असायला पाहिजे? सब्जेक्ट. आणि नंतर काय असायला पाहिजे? हेल्पिंग वर्ब. म्हणजे या दोघातला आपला डिफरन्स पार्टच झाला असेल आतापर्यंत. तर हा सेंटेन्स कसा आहे? तर हा सरळ सरळ असरेटिव्ह आहे. त्याच्यामुळं WH नंतर नॉट हेल्पिंग वर्ब, WH नंतर असायला पाहिजे आपला सब्जेक्ट आणि त्यानंतर असायला पाहिजे हेल्पिंग वर्ब. राईट. मग बघा काय सांगतात की वाय ही लुक्ड, वाय ही वॉज लुकिंग सो डिप्रेस्ड. राईट. म्हणजे आपला आन्सर आहे इथं सी चेन्नई. राईट. मग चला पुढच्या स्लाइडवर आपण जाऊया. आधी तुम्ही सॉल्व्ह करा, त्यानंतर माझं एक्सप्लेनेशन बघत चला. आता हिज रिझन्स कॅन बी गुड. इथे हेल्पिंग वर्ब कोणता आहे आपला? कॅन. तर सेंटेन्स पॉझिटिव्ह आहे तर निगेटिव्ह बनवावं लागेल म्हणजे कांट. आणि रिझन्स हा हिज रिझन्स हा सब्जेक्ट असल्यामुळे आपल्याला म्हणावं लागेल दे. मग असा ऑप्शन आहे का? तर आहे. आपला आन्सर आहे सी चेन्नई. राईट. मग आता काल सांगितलं की डिस्पाइट इज इक्वल टू काय असतं? डिस्पाइट इज इक्वल टू इनस्पाइट ऑफ. राईट. डिस्पाइट सोबत ऑफ कधीच नसतं. मग डिस्पाइट बिंग ट्राइड his best to persuade people to give up smoking, he could not attain success. Despite trying his best आपल्याला म्हणावं लागेल कारण डिस्पाइट हा प्रिपोजिशन आहे आणि प्रिपोजिशन वर्बचा कितवा फॉर्म? तर वर्बचा चौथा फॉर्म. राईट. म्हणजे आपला आन्सर हा तर नाही, हा नाही, हा नाही, हा नाही. म्हणजे आपला आन्सर असा पाहिजे बी बॉम्बे. राईट. एकदम सोप्या लेवल हे क्वेश्चन आहेत पण याच्या थ्रू आपलं बेसिक जे आहे ते एकदम परफेक्ट होईल जेणेकरून आपल्याला मेन सिरीजला याची पूर्णपणे हेल्प होईल. राईट. मग चला पुढच्या स्लाइडवर आपण जाऊया. आतापर्यंत आपण सेंटेन्स इम्प्रुव्हमेंट बघितला तर या सिरीज मध्ये आपण सेंटेन्स इम्प्रुव्हमेंट प्लस प्लस फिल इन द ब्लँक्स आणि एरर सुद्धा बघत आहे. तर मग सेक्शन चालू करूया आपल्या फिल इन द ब्लँक्सचा. तर फिल इन द ब्लँक्स मधला पहिला क्वेश्चन काय सांगतं की ही डॉट डॉट मोर मेन सो दॅट ही कुड फिनिश. कुड सोबत वर्बचा पहिला फॉर्म बघत चला. गिव्हन असाइनमेंट डॉट डॉट. राईट. मग आता ही डॉट डॉट मोर मेन ही एम्प्लॉयड चालला असतं पण इथं डिलेड सांगितलं. जास्त माणसं एम्प्लॉय केल्यामुळं काम लवकर व्हायला पाहिजे का उशिरा? तर ऑब्विसली काय असायला पाहिजे? लवकरच. म्हणजे हा ऑप्शन तर असा कटला. मग या सेन्सचा जो शब्द आहे तो आहे डिप्लॉयड आणि इथं एक्झॅक्टली सांगतं की इन टाइम म्हणजे वेळेत व्हायला पाहिजे. म्हणजे इथं आपलं एक्झॅक्ट आन्सर बसतंय बी बॉम्बे. राईट. मग 22 नंबर क्वेश्चन बघा की he was dot dot not to dot dot done the exercise himself. But he was warned बघू. he was supposed not to have, he was required being done, he was needed to get done the exercise, he warned be हा तर येणार नाही, he wanted been हा सुद्धा येणार नाही. मग आपण बघू he was supposed not to have done the exercise himself. म्हणजे त्याला तसं वाटलं की स्वतःहून करू शकत नाही. म्हणजे आपला आन्सर असायला पाहिजे इथं ए औरंगाबाद. राईट. मग चला पुढच्या स्लाइडवर आधी सॉल्व्ह करा त्यानंतर एक्सप्लेनेशन बघत चला. बघा काय सांगते की पीपल कुड फील
द डॉट डॉट ड्यू टू द डॉट डॉट प्राइस ऑफ इसेन्शियल कमोडिटीज. कमोडिटीज म्हणजे काय, ज्या डेली गोष्टी आपल्याला लागतात, राईट. मग पीपल कुड फील द डॉट डॉट ड्यू टू द डॉट डॉट प्राइस ऑफ इसेन्शियल कमोडिटीज. आता बघूया आपण की असा ऑप्शन असायला पाहिजे की हॅपी असलं पाहिजे आणि त्या कमी झाल्या पाहिजे, किंवा नाराज असले पाहिजे आणि प्राइसेस जे आहे ते इन्क्रीज झाल्या पाहिजे, राईट. मग आता बघूया की हॅपीनेस एस्कलेटिंग. एस्कलेटिंग म्हणजे काय, वाढत चाललेल्या. आता हॅपीनेस येणार नाही जर रोजच्या गोष्टी जर किमती वाढत चालल्या तर हॅपीनेस असणार नाही, म्हणजे हा आन्सर नाहीये. हिट नाहीये, बेटर नाहीये. बघा पिंच आहे, बघा पीपल कुड फील द पिंच. पिंच म्हणजे थोडस वाईट वाटते. ड्यू टू दी सोवरिंग. सोवरिंग आपण काल शब्द बघितला. सोवरिंग म्हणजे इन्क्रीजिंग, अगुमेंटिंग हा शब्द बघितला, राईट. मग आन्सर असायला पाहिजे आपला डी, दिल्ली, राईट. मग 24 नंबरचा क्वेश्चन काय सांगतो बा की बीइंग अ क्रुएल टास्क मास्टर ही ऑलवेज डॉट डॉट टू डॉट डॉट वर्क ऑन हिज सर्वंट्स. वा बीइंग अ क्रुएल मास्टर ही काय करतो, तो क्रुएल मास्टर तो जास्त काम लादत असेल तर लादलेला शब्द काय, बा डज नाहीये, इंटरेस्ट नाही, असाइन्स येऊ शकतं, बघूया. पण लिटल असू शकत नाही. जर लिटल वर्क दिला तर तो क्रुएल मास्टर असू शकतं का, तर नाही. तर आन्सर असायला पाहिजे इम्पोजेस. वर्क ऍक्च्युअली अनकाउंटेबल असल्यामुळे त्याला मेनी वर्क म्हणत नाही, तर त्याला म्हणतात मच वर्क, राईट. म्हणजे आपला आन्सर असायला पाहिजे ई. चला मग पुढच्या स्लाइडवर जाऊया. आधी तुम्ही सॉल्व्ह करा, त्यानंतर माझं एक्सप्लेनेशन बघत चला. काय सांगतं 25 क्वेश्चन. द कंपनी हॅज हॅव आल्या इथं लक्षात आलं पाहिजे की हॅज हॅव आल्या वर्बचा कितवा फॉर्म, तर तिसरा फॉर्म, राईट. मग सगळीकडेच मला वाटते तिसरा फॉर्म आहे, पण इथं नाहीये, म्हणजे हा आन्सर तासही कटला. बघूया की द कंपनी हॅज डॉट डॉट स्पेशल ट्रेनिंग टू एम्प्लॉईज ऑन डॉट डॉट टू ट्रेड ऑनलाईन. कंपनीने काय केलंय की कंपनी अनाउन्स्ड, बघूया बेनिफिट्स असं येणार नाही, तर कंपनी हॅज प्रोव्हाइडेड, बघू हा ऑप्शन बसतं का. द कंपनी हॅज प्रोव्हाइडेड स्पेशल ट्रेनिंग टू एम्प्लॉईज ऑन हाऊ टू ट्रेड, म्हणजे एक्झॅक्टली आन्सर इथं बसतं आपलं ई, राईट. मग चला पुढच्या क्वेश्चन बघा. 26 नंबरचा क्वेश्चन काय सांगतं की डॉक्टर रिच्ड हाऊस टू डॉट डॉट टू फाइंड द पेशंट डॉट डॉट. इथं ऑप्शन बघत चला आधी. तर डॉक्टर रिच्ड हाऊस टू अर्ली. अर्ली चालेल का, अर्ली जर पोहोचला असेल तो वरीड असणारच नाही. फार म्हणजे दूर, हा चालणार नाही. मग बघूया द डॉक्टर रिच्ड हाऊस टू लेट. खूप उशीर झाला की तो जो पेशंट आहे तो आलाही भेटला नाही, म्हणजे तो डेड झाला, राईट. म्हणजे इथे एक्झॅक्टली आन्सर बसतं, म्हणून आपला आन्सर असा पाहिजे सी, चेन्नई, राईट. सोपे क्वेश्चन आहेत, पण याच्यातून जो आपला सेन्स डेव्हलप होतो तो आपला पुढे पुढे हेल्प करेल. आणि या प्रकारचे क्वेश्चन प्रीच्या लेवलला येतात. जसं क्लर्क असेल, एसबीआय क्लर्कला तुम्ही पाहिलाच असेल, आरबीआय असिस्टंटला सुद्धा या लेवलचे क्वेश्चन होते, राईट. मग काय सांगतं बघा की रिसर्च शोज दॅट अँड ऑर्गनायझेशन्स डॉट डॉट टू केटर. टू केटर म्हणजे काळजी घेणे, त्याबद्दल डील करणे. टू केटर टू द कस्टमर्स चेंजिंग नीड्स विल डॉट डॉट इट सक्सेस. बघा रिसर्च शोज दॅट अन ऑर्गनायझेशन काय असायला पाहिजे, ऑर्गनायझेशन्स ability टू केटर द कस्टमर्स चेंजिंग नीड्स विल डिटरमाइन. इथं जर यस लागला असता तर हा ऑप्शन कठला असता, कारण विल सोबत वर्बचा किती फॉर्म, पहिला फॉर्म, राईट. म्हणजे आपला आन्सर आहे बी, बॉम्बे, राईट. मग 28 नंबरचा क्वेश्चन बघा की इन मेनी रुरल एरियाज हॉस्पिटल्स आर डॉट डॉट इक्विप्ड बिकॉज ऑफ द डॉट डॉट ऑफ फंड्स फ्रॉम द गव्हर्नमेंट. बऱ्याच रुरल एरियाज मध्ये काय आहे बा, या प्रकारचे क्वेश्चन नेहमी निगेटिव्ह टोन घेऊन येतात, राईट. मग इथं इन मेनी रुरल एरियाज हॉस्पिटल्स आर inadequately equipped because of the scarcity of the funds. Scarcity म्हणजे काय की कमतरता असणे, राईट. inadequately म्हणजे नॉट इन अ प्रॉपर वे, म्हणजे चांगल्या पद्धतीने इक्विप नाहीत, कारण का तिथं फंडची कमतरता आहे असं म्हणायचं, राईट. मग चला पुढच्या स्लाइडवर आपण जाऊया. बघा काय सांगता हा क्वेश्चन की द केव वॉज सो डॉट डॉट दॅट वी बिकम डॉट डॉट. आता केव कशी असेल, केव म्हणजे गुफा, राईट. मग लॉंग आहे पण इंथुझियास्टिक आहे, हा चालणार नाही. डीप आहे पण कॉशियस, असं चालणार नाही. तर काय म्हणावं लागेल आपला, द केव वॉज सो डार्क
दॅट वी हॅव बिकम फ्रायटन्ड, राईट. म्हणजे आपला आन्सर असायला पाहिजे सी, चेन्नई. मग आता इथं 30 नंबरचा क्वेश्चन काय सांगतं की the 3 men ... for an hour. आता हा क्वेश्चन एकदम सोपा वाटतो, पण ह्याच्यामध्ये पूर्णपणे टेन्सचा सेन्स यायला पाहिजे, नाहीतर हे सेंटेन्स एकदम चुकतं. बघा कसं की 3 माणसं आहेत, ती बऱ्याच वेळापासून 1 घंट्यापासून खेळत आहेत. तर आपण काय करतो बघा की आर प्लेइंग सरळ सरळ करून टाकतो, पण त्यांची जी क्रिया आहे ती थोड्या वेळापूर्वी चालू झाली, आणि थोड्या वेळापूर्वी म्हणजे पास्ट मध्ये चालू झाली आणि स्टील कंटिन्यू आहे, राईट. आता इथं सेन्स असा डेव्हलप व्हायला, जर आपला सांगितलं असं खेळत होते तर काय म्हणलं असतो आपण, हॅड बीन. पण खेळत आहेत असं म्हणायचं असेल तर काय म्हणलं लागेल आपला, हॅव बीन. म्हणजे आपला आन्सर असायला पाहिजे डी, दिल्ली, राईट. टेन्सचा सेन्स आला की बऱ्याच प्रकारचे क्वेश्चन सहजपणे डील करता येतात. जरी हा छोटा वाटला तरी यात बरेच जण चुकतात. याला व्यवस्थित एकदा बघून घ्या, परत एकदा एक्सप्लेनेशन ऐका आणि पुढच्या स्लाइडवर आपण जाऊया की बघा काय सांगतं की वेन आय फर्स्ट मेट सुधा ॲज अ लेक्चरर इन द कॉलेज. वेन आय फर्स्ट मेट सुधा ... ॲज अ लेक्चरर इन द कॉलेज. आता इथं परत एकदा टेन्सचा सेन्स आला की मी जेव्हा सुधाला भेटलो होतो तेव्हा ती ... लेक्चरर म्हणून काम करत होती असं म्हणायला लागेल ना, कारण हा पास्ट टेन्स आहे, मेट, राईट. मग आपल्याला काय म्हणायला लागेल की शी वॉज वर्किंग असं चालणार नाही. काम करत होती म्हणजे पास्ट मध्ये चालू झाली आणि पास्ट मध्ये संपली, काही काळासाठी चालू होती क्रिया, म्हणजे कोणता टेन्स, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, राईट. मग इथं असायला पाहिजे सरळ सरळ आन्सर असायला पाहिजे सी, चेन्नई, की शी हॅड बीन वर्किंग ॲज अ लेक्चरर. ती काम करत होती, राईट. हे कळत असेल तुम्हाला, टेन्सचा जर पार्ट तुम्हाला इथं कळत नसेल तर मी एक स्पेशल व्हिडिओ बनवला आहे टेन्सचा, तो जाऊन बघा, त्यामध्ये मी इन डिटेल एक्सप्लेन केलेला आहे, राईट. मग चला पुढच्या स्लाइडवर आपण जाऊया. आतापर्यंत आपण सेंटेन्स इम्प्रूव्हमेंट बघितला, फिल इन द ब्लँक्स बघितला. आता एररचा पार्ट आपण बघूया की काय, की ॲग्रिकल्चर आर अ सिग्निफिकंट कॉन्ट्रीब्युटर टू रुरल इकॉनॉमीज अँड consumption demand and the impact of an protracted agriculture slowdown on the larger economy cannot be overstated. बघा बी सोबत वर्बचा थर्ड फॉर्म नो इश्यू, बरोबर आहे. मग आपल्याला काय करायचंय आधी की ज्या पार्ट मध्ये एरर नाहीत तो पार्ट आपला आन्सर असेल, राईट. म्हणजे एरर फ्री पार्ट आपल्याला शोधायचा आहे. तर ऍग्रिकल्चर सिंग्युलर असल्यामुळे आर तर येणार नाही, तर इथं असायला पाहिजे इज. म्हणजे एका पार्ट मध्ये आपल्याला एरर भेटली जी आहे ए, राईट. contributed to the rural economy and consumption demand and the impact of an आहे, पण प्रोटेक्टेड जो आहे तो सुरुवात होतो पी न, म्हणजे इथं an नाही येणार, तर इथं असायला पाहिजे ए अ प्रोटेक्टेड, राईट. म्हणजे इथं आर्टिकलचा एरर आला, तर आपल्या दोन याच्यामध्ये भेटला, कुठं कुठं बघा, ए आणि सी मध्ये आपला एरर भेटला, तर आपला एरर पार्ट फ्री कोणता आहे, तर बी अँड डी, म्हणजे आपला आन्सर आहे बी, बॉम्बे, राईट. जो पार्ट एरर फ्री आहे तो पार्ट आपल्याला ॲज अ आन्सर म्हणून यूज करायचा, राईट. तो आन्सर आहे. मग 33 क्वेश्चन काय सांगतात की आफ्टर कन्सल्टेशन पेपर इश्यूड इन मे. बघा चला, इन बरोबर आहे, मे मध्ये मला लागेल, राईट. मे 2016 अँड दिस जानेवारी दी रेग्युलेटर रिट्रेटेड दॅट देअर कॅन नॉट बी सोबत वर्बचा, right, discriminatory treatment of website on the internet by service providers. आफ्टर कन्सल्टेशन बरोबर आहे, नो इश्यू. इन बरोबर आहे, जानेवारी. याच्यामध्ये दॅट देअर कॅन नॉट बी ट्रीटमेंट आहे, ओके आहे. तर या सेंटेन्स मध्ये कुठंच एरर नाही. जर एरर नसेल तर त्याला आपण म्हणतो ऑल ऑफ द अबोव. हे आपला आन्सर असायला पाहिजे, राईट. म्हणजे याच्यामध्ये कुठंच एरर नाही. मग पुढच्या स्लाइडवर जा, आधी जाऊया, आधी तुम्ही सॉल्व करा, त्यानंतर माझं एक्सप्लेनेशन बघा. काय सांगतो क्वेश्चन की दिस इन अ नटशेल मीन्स दॅट सर्व्हिस प्रोव्हायडर्स सच सो. आता सच सोबत सो असतं का, नसतं. तर सच सोबत काय असतं, सच ॲज टेलिकॉम कंपनीज कॅनॉट स्टँड इन द वे ऑफ अ कंझ्युमर ॲक्सेस. कंझ्युमर्स ऍक्सेस असं मला लागेल, राईट. म्हणजे इथं असायला पाहिजे कंझ्युमर्स ऍक्सेस टू कंटेंट दॅट
वुड अदरवाइज, बाकी सेंटेन्स काय असू द्या आपल्याला दोन एरर भेटल्या कुठं कुठं, तर ए आणि सी मध्ये. तर एरर पार्ट फ्री कोणता आहे आपला, तर आहे बी अँड डी, म्हणजे आपला आन्सर असायला पाहिजे बी बॉम्बे. राईट. मग चला पुढच्या सेंटेन्सवर आपण येऊया. बघा काय सांगते की वाईल ट्राईज न्यू गाईडलाइन्स विल हेल्प, विल सोबत वर्बचा पहिला फॉर्म नो इश्यू बरोबर आहे. विल हेल्प द कॉज ऑफ बिल्डिंग द इंटरनेट ॲज अ पब्लिक प्लॅटफॉर्म विथ ओपन ॲक्सेस टू ऑल. द कन्सर्न्स ऑफ सर्व्हिस प्रोव्हायडर शुड नॉट बी, बी सोबत वर्बचा थर्ड फॉर्म आहे नो इश्यू. बघा या सेंटेन्सला एकदा व्यवस्थित बघा की सब्जेक्ट आणि वर्बचा अग्रीमेंट बरोबर आहे, टेन्स सुद्धा एक्झॅक्टली करेक्ट झाला, नो आर्टिकल एरर आहे, म्हणजे या सेंटेन्स मध्ये कुठंच एरर नाही, म्हणजेच आपला आन्सर असायला पाहिजे ऑल ऑफ द अबोव. राईट. मग चला पुढच्या स्लाइडवर आपण जाऊया. आधी क्वेश्चन सॉल्व्ह करा, त्यानंतर एक्सप्लेनेशन बघत चला. आधी सॉल्व्ह करा. राईट. याच्यामध्ये आपण जर एरर कंटिन्युअसली सॉल्व्ह केला तर लगेच आपला सेन्स जो आहे तो डेव्हलप होतो, आणि बऱ्याच विद्यार्थ्यांना एरर्स मध्ये खूप प्रॉब्लेम येतात. जर एरर परफेक्टली जमल्या तर सेंटेन्स इम्प्रुव्हमेंटचा प्रॉब्लेम सॉल्व्ह, फिल इन द ब्लँक्सचा प्रॉब्लेम सॉल्व्ह, क्लोज टेस्टचा प्रॉब्लेम सॉल्व्ह. राईट. थोडासा पेपर रीडिंग जर आला तर क्लोज टेस्ट सुद्धा सहज सॉल्व्ह होतो. बघा हा क्वेश्चन काय सांगतं की चायना, द ग्लोबल लोकोमोटिव्स ऑफ द 2000s, इज नाव an upper middle income country whose growth rate हा सिंग्युलर आहे, तर हॅव चालेल का, नाही. तर हॅवच्या जागी असायला पाहिजे हॅज हाव्ड. इट्स नो लॉंगर पुल्स अलॉंग द वर्ल्ड इकॉनॉमी इन द स्पीड. आता पुल्स आहे, पुल्स सोबत इन नाही येणार, तर पुल्स इनटू असतं. राईट. पुल्स इनटू असतं, म्हणजे इनच्या जागी आपल्याला चेंज करावं लागेल इनटू, म्हणजे आपला कुठं कुठं आन्सर चुकलं बघा. सी आणि डी हा जो पार्ट आहे तो एरर आहे, म्हणजे आपला एरर फ्री पार्ट कोणता आहे, तर ए अँड बी, म्हणजे आपला आन्सर असा पाहिजे डी दिल्ली. राईट. मग पुढच्या क्वेश्चन आपण या बघा. 37 काय सांगतं की हेन्स वेस्टर्न एक्सपेक्टेशन्स ऑफ एव्हर रायझिंग वेजेस इन 20th century have been replaced by wage stagnation and voter fears that future would ever be bleaker. बघा हेन्स वेस्टर्न एक्सपेक्टेशन्स. राईट. वेजेस आहे नो प्रॉब्लेम, इन 20th century हॅव बीन आहे नो प्रॉब्लेम बरोबर आहे. रिप्लेस्ड बाय आणि वोटर आला, फिअर्स करेक्ट आहे, दॅट द फ्युचर वुड आला, पास्ट टेन्स मध्ये चालू आहे, ओके नो प्रॉब्लेम, म्हणजे या सेंटेन्स मध्ये कुठल्याच प्रकारचा एरर नाही, म्हणजे आपला आन्सर असा पाहिजे ऑल ऑफ द अबोव. राईट. चला पुढच्या स्लाइडवर आपण जाऊया. बघा हे लास्ट स्लाइड आहे, तर आधी एकदा व्यवस्थित सॉल्व्ह करा, त्यानंतर माझं एक्सप्लेनेशन बघत चला. आता काय सांगतो क्वेश्चन की वर्किंग एजेस पॉप्युलेशन. आता वर्किंग एजेस नसतं आणि इथं इज असल्यामुळे हे सिंग्युलर असायला पाहिजे, तर एजेस नाही तर वर्किंग एज पॉप्युलेशन असं म्हणावं लागेल. राईट. मग वर्किंग एज पॉप्युलेशन इज ग्रोविंग अँड आवर प्रोडक्टिव्हिटी इज स्टील सो ॲब्सिमल इन मेनी सेक्टर. मेनी आला, मेनी सोबत नाउन कसा असतो प्लुरल, मेनी सेक्टर नाही तर इथं असायला पाहिजे मेनी सेक्टर्स. राईट. म्हणजे दोन गोष्टींमध्ये एरर आहे, तर ए आणि बी मध्ये एरर आहे, तर आपला आन्सर जे आहे ते असायला पाहिजे आपलं सी अँड डी, म्हणजे आपण एरर फ्री पार्ट बघत आहे. राईट. मग शेवटचा क्वेश्चन बघा काय सांगतं की द बुक फीचर्स, बुक आहे सिंग्युलर आहे नो इश्यू, म्हणून वर्बला एस किंवा एस लावायचा, इथं करेक्ट दिलेला आहे. 19 हँडपिक्ड. आता इथं बरेच जण वाटेल की हा पास्ट मध्ये आला, इथं पास्ट मध्ये नाही, हँडपिक्ड हा ऍडजेक्टिव्ह म्हणून आला. ऍडजेक्टिव्ह म्हणजे स्टोरी बद्दल सांगते, कशी स्टोरी तर हँडपिक्ड. राईट. पण 19 हा प्लुरल असल्यामुळं स्टोरी नाही, इथं असा पाहिजे स्टोरीज. राईट. बघ इंग्लिश विथ द ऑथर एक्सपेन्सिव्हली, ऑथरचा व्ह्यू असला पाहिजे ना, म्हणजे इथं असा पाहिजे ऑथर्स एक्सपेन्सिव्हली व्हिज्युअलाइज्ड. राईट. त्याचा व्हिज्युअलायझेशन, त्याची ऑथरची म्हणावं लागेल. राईट. म्हणून इथं आपण अपॉस्ट्रोफी वापरला, म्हणजे ए आणि बी मध्ये दोन याच्यामध्ये एरर आहे, तर आपला एरर फ्री पार्ट जो आहे तो आहे सी अँड डी. राईट. बा एरर थोडीशी मी जाणून बुजून हार्ड ठेवलेले, जेणेकरून सगळा पार्ट आपला सोपा आहे असं वाटण्याची गरज नाही. राईट. मी तुम्हाला एक रिक्वेस्ट केली होती की
यासोबत सोबत सेंटेन्स इम्प्रूव्ड असो किंवा फिल इन द ब्लँक्स असो किंवा एरर्स असो, यासोबत सोबत अजून तुम्हाला काही पाहिजे असेल ज्या प्री लेवलमध्ये आपल्याला येतात, जसं मॅच दी कॉलम आहे, वर्ड रिप्लेसमेंट आहे, किंवा अजून लॉजिकल फेलियर असतील किंवा नवीन जो प्रकार आहे तो जर तुम्हाला पाहिजे असेल तर ते पण मला जरूर सांगा, आपण त्यात इन्क्लूड करत जाऊ. तर व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. माझ्यासोबत कंटिन्यू जोडत राहा. आपण या पूर्ण पार्ट आपण कंटिन्यू करू आणि डेफिनेटली इम्प्रूव्ह करू. तर व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.